नमस्कार मित्रांनो, मी आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आणि बँक निफ्टीचा सिनॅरिओ सांगणार आहे. मी मंडेला बँक निफ्टी कसं राहणार आहे ती सांगणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. बँक निफ्टीचं सिनॅरिओ आपल्याला निगेटिव्ह दिसत आहे. बघा, मी तुम्हाला कालचं मार्केट दाखवते. कालचं म्हणजेच शुक्रवारचं. बघा, शुक्रवारला बघा इथे गॅप डाऊन ओपन झाला होता. बघा, इथे ओपन झाला आणि थोडा इथपर्यंत आलेला आहे आणि बघा परत इथे खाली गेलेला आहे. म्हणजे बघा हा सिनारिओ कसा आहे, इथून वरती गेला, इथून खाली गेला, इथून वरती गेला आणि परत इथे गेला. सपोज बघा 200च्या खाली जर गेला, मंगळवारला 200च्या खाली जर गेला तर एक मिनिट, हे बघा 200च्या खाली गेला तर आपल्याला सेलिंग येऊ शकतं, मोठे सेलिंग येऊ शकतं. बघा एक मिनिट, मी तुम्हाला ट्रेंड लाईन लावून दाखवते. एक मिनिट, हे एक्झिट करते, हे ड्रॉ. बघा, मी तुम्हाला ट्रेंड लाईन लावून दाखवते. बघा 51,250. एक मिनिट, 51,250 सपोर्ट लाईन लावते मी. एक मिनिट, हे बघा 51,250 जर खाली गेला, 51,250च्या जर खाली गेला तर आपल्याला फर्स्ट टार्गेट 51,150 दिसणार आहे. बघा एक मिनिट, दुसरा सपोर्ट लावते मी. एक मिनिट. हां, हे बघा दुसरा. बघा नाही, सॉरी, हे बघा 51,250च्या खाली गेला तर फर्स्ट टार्गेट आपल्याला 51,150 दिसणार आहे. बघा 51,150, हे बघा 51,150. एक मिनिट, थोडा वेळ लागतो सेट व्हायला. हे बघा फर्स्ट टार्गेट आपल्याला 51,150 दिसणार आहे. तर आपण नोटबुक घ्या आणि मी तुम्हाला सांगणार आहे प्लॅन, हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. बघा फर्स्ट टार्गेट आपल्याला 51,150 दिसणार आहे इथे. बघा हे फर्स्ट टार्गेट, फर्स्ट टार्गेट. आणि सेकंड टार्गेट दाखवणार आहे मी तुम्हाला. एक मिनिट. बघा सेकंड टार्गेट आहे आपलं 51,000. सेकंड टार्गेट आपलं बघा 51,000 असणार आहे. हे बघा मी तुम्हाला लाईन ड्रॉ करून दाखवत आहे. एक मिनिट, हे छोटं करते म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसेल वरती. मी बघा मित्रांनो मोबाईलवरती करून दाखवत आहे तुम्हाला. जे नवीन बिगनर्स असतात ते मोबाईलवरतीच करतात. तर मी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स लावून दाखवत आहे. बघा आता बघा 51,000. आपण बघा 51,000चं सेकंड टार्गेट, 51,000चं सेकंड टार्गेट आपण लावणार आहोत. हे बघा 51,000चं सेकंड टार्गेट. छोटे छोटे मोमेंट्स कॅप्चर करायचे आहेत आपल्याला. एकदम परफेक्ट हे लागत नाही आहे, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. म्हणजे नोट डाऊन केलेलं असेल तर आपल्याला टार्गेट
कॅप्चर करता येतं. हे बघा 51,000. $51,150 आपण फर्स्ट टार्गेट. सेकंड टार्गेट हे 51,000 दाखवत आहे. 51,000 हे बघा 51,000. अरे यार हे होतच नाही आहे. ते थोडं मुवमेंट आहे. 50,900 हे बघा 50 नंतर आहे 50,900. 50,900 50,900. छोटे छोटे टार्गेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. बघा मी तुम्हाला इथे हे बघा फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेट, फोर्थ टार्गेट आणि 5 टार्गेट मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. फर्स्ट टार्गेट बघा 51,150. 51,150. फर्स्ट टार्गेट. सेकंड टार्गेट आहे 51,000. सेकंड आहे 51,000 आणि थर्ड आहे आपलं 50,900. हे बघा थर्ड आपलं 50,900 आणि फोर्थ आहे 50,800. फोर्थ आपलं 50,800 आणि फिफ्थ आहे 50,700. असे छोटे छोटे आपल्याला टार्गेट घ्यायचे आहे. बघा बघा हे 5 टार्गेट सांगितलेले आहे मी तुम्हाला. 51,250 जर तुटला, ऐकून घ्या मित्रांनो, 51,250 जर तुटला तर खूप मोठी सेलिंग होणार आहे. बघा मी तुम्हाला 5 टार्गेट दिलेले आहे, तर तुम्ही हे मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा आणि नोट डाऊन करा. म्हणजे तुम्हाला उद्याला 51,250च्या खाली गेला तर तुम्हाला छान ट्रेड घेता येईल. बघा आणि तुम्हाला जर 51,250 गेला तर तुम्हाला छान सेलिंगचा सिनारिओ दिसणार आहे. तर मी तुम्हाला पुढचा ट्रेड सांगणार आहे. बघा 51,300 51,300चा पी घ्यायचा आहे आपल्याला. बघा 51,250चा खाली गेला. हे बघा मी तुम्हाला 51,250च्या खाली गेला तर आपल्याला 51,300चा पी घ्यायचा आहे. बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगते आहे. हे बघा 51,250च्या खाली गेला तर आपल्याला 51,300चा पी घ्यायचा आहे
आणि आपल्याला स्टॉप लॉस हा 20 पॉईंटचा लावायचा आहे. 20 पॉईंटचा लावायचा आहे आपल्याला स्टॉप लॉस. आणि उद्याला खूप छान सेलिंग दिसू शकते बघा. खूप छान तगडं फॉल्स होऊ शकतो उद्याला, मंडेला छान तगडा फॉल्स येऊ शकतो मित्रांनो. तर तुम्ही बघा, प्रॉपर बँक निफ्टीमध्ये प्रॉपर ट्रेड घ्या आणि प्रॉपर स्टॉप लॉस लावा 20 पॉईंटचा आणि प्रॉफिट करा मित्रांनो. आणि जास्त लालूच करू नका. आपल्याला जर मॉर्निंगला प्रॉफिट झाला तर नंतर एक्झिट होऊन जायचं आणि मार्केटमध्ये बसायचं नाही. आणि बघा 500 जर पॉईंटचा, एक मिनिट मित्रांनो, हे आपण एक्झिट करूया. बघा 500 पॉईंटचा गॅप डाऊन, 500 पॉईंटचा गॅप डाऊन जर ओपन झाला, गॅप डाऊन ओपन झाला 500 पॉईंटचा, तर आपल्याला तिथे थांबायचं आहे. थांबायचं म्हणजे ट्रेड घ्यायचा नाही, थांबायचं आहे बिलकुल. जोपर्यंत आपल्याला सेटअप दिसणार नाही, जोपर्यंत आपल्याला पूर्ण अशी आपलं सेटअप रेडी होणार नाही, तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये थांबायचं आहे. आणि आपलं जेव्हा सेटअप तयार झालं तेव्हा आपल्याला बायची नाही तर पुटचा ट्रेड घ्यायचा आहे. शक्यतोवर उद्याला मी सांगते मित्रांनो, उद्याला शक्यतो 95% पीचा सिनॅरिओ दिसणार आहे आणि 10% बाय सिनॅरिओ 10% दिसणार आहे मित्रांनो. तर तुम्ही काळजीपूर्वक ट्रेड घ्या आणि ट्रेड प्लॅन करा. मी तुम्हाला ट्रेड प्लॅन सांगितलेला आहे आणि तो फॉलो करा. आणि मित्रांनो, जास्त सेलिंग होणार आहे म्हणून पॅनिक होऊन जाऊ नका. स्टॉप लॉस लावा आणि स्टॉप लॉसवरती काम करा. ठीक आहे, बाय मित्रांनो, काळजी घ्या.